आज महाविकास आघाडीची ताकद सांगतो तुम्हाला काय आहे तर. आज इथं अकोला जिल्ह्यामध्ये परंपरागत जी काँग्रेसची मतं आहे ती 2,70,000 तर 3 लाखापर्यंत आहे. शिवसेनेचं जे मतदान आहे ते 2.5 लाख मतदान आहे आणि राष्ट्रवादीचं जवळपास 80,000 90,000 ते 1 लाख पर्यंत मतदान आहे. याची जर सगळी तुम्ही बेरीज केली ते जवळपास 6-6.5 लाखापर्यंत हे मतदान जातं. हे जे बीजेपी सांगतं की आम्ही इतके वर्ष निवडून आलो इतके वर्ष निवडून आलेलो आहे, याला कारणच एक होतं की हे नेहमी शिवसेनेच्या खांद्यावर पाय देऊन चढलेले आहेत म्हणून ही परिस्थिती आहे. आज मी पूर्ण या जिल्ह्यातले 1086 गावं 970 ग्रामपंचायतीपैकी जवळपास 90% फिरलेलो आहे. याच्या पहिले माननीय हंडोरे साहेब आमच्या इथं कोणताही उमेदवार हा प्रचार करत नव्हता, कारण की इथं अकोला जिल्ह्यामध्ये याच्या पहिले जी लढाई असायची ती जातीपातीची नसायची, ती लढाई धर्माची असायची. एक पक्ष नेहमी कॅन्डिडेट द्यायचा तो बौद्ध धर्माचा, दुसरा पक्ष द्यायचा तो मुस्लिमांचा, तिसरा पक्ष द्यायचा तो हिंदूचा. हे मताचं विभाजन व्हायचे म्हणून ही परिस्थिती होती. आज आम्ही इथं जो कॅन्डिडेट दिलेला आहे हा कोणी जाती धर्माचा नाही आहे. मी म्हणून लोकांना सांगतो की जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़े रहने दो म्यान. हा 18 पगड जातीचा उमेदवार आहे, हा तुमच्या सगळ्यांचा उमेदवार आहे, हा इथच्या बाला बलुतेदारांचा उमेदवार आहे, हा तेली तांबुळी चांबार कुंभार धनगर बौद्ध मुसलमान हा सगळ्यांचा आहे, हा व्यापाऱ्यांचा आहे, हा विद्यार्थ्यांचा आहे, हा सगळ्या महिलांचा आहे, हा प्रत्येक व्यक्तीचा उमेदवार आहे. म्हणून आज ही गर्दी आहे. नानाभाऊ मी तुम्हाला सांगतोय की आज हे पूर्ण रस्ते ब्लॉक झालेले आहे. 5 तासापासून इथं लोक आहेत, अर्ध्याहून जास्ती लोक इथं गेलेले आहेत. मला अभिमान आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्मलेला आहे. त्याचं कारण सांगतो की या महाराष्ट्रामध्ये कधीही जातीपाती राहिलेल्या नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती नूर खान बेग होता, हा मुस्लिम होता. यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. तिथं जातीपातीचं राजकारण होतं. तिथं जी परंपरा होती महाराष्ट्रामध्ये ते गुरु आणि शिष्याची परंपरा होती. अण्णाभाऊ साठे यांचे गुरु कोण होते तर ते बाबासाहेब आंबेडकर होते, महामानव बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण होते तर महात्मा ज्योतिबा फुले होते. कुठेही जाती नाही आलेली आहे याच्या मतात. महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु कोण होते तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांना शब्दामधनं पुन्हा इतिहासामध्ये जर कोणी जिवंत केलं तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं आहे. शिवाजी महाराजांना ज्यांनी वाचलेलं आहे त्यांना माहित आहे की ते संत त्यांचे गुरु संत तुकाराम होते आणि तुकारामांचे जे गुरु होते त्यांच्यावर जो विचाराचा पगडा होता तो गौतम बुद्धाचा होता. आणि ही परिस्थिती तिथे आहे. गौतम बुद्ध सांगून गेले होते की शरणम गच्छम शरणम बुद्धामी, त्याच्या नंतरही ते सांगून गेले होते की बुद्धम ज्ञानम गतम. गौतम बुद्धांनी सांगितलं होतं की पहिले नमन करायचं असेल तर विचाराला आणि विवेकाला नमन करा, मला करू नका म्हणे. हे एवढं गौतम बुद्धांनी सांगितलं होतं. तर तुम्हाला ओळखायला पाहिजे की माणूस तुमच्या जातीचा नाही पाहिजे, तुमच्या विचाराचा पाहिजे. वैचारिक वारस या महाराष्ट्राचं संतांचं ज्ञानेश्वर महाराजांचं प्रत्येकाचं घेऊन आज ही लढाई करणार आहे आणि ही लढाई जिंकणार आहे. 2014 तुम्हाला भावनिक मुद्द्यांवर इथं हे केलं होतं. काय म्हटलं होतं त्यावेळेस की हर एक के खाते में 15 लाख रुपये आएंगे. आले का तुमच्या खात्यामध्ये? मोठ्यानी म्हणा. काही असे म्हणून राहिले असं वाटतं, काही तर असे म्हणून राहिले की द्यायले वाटते चोरून चुकून दिले का तुम्हाला मोदीजीने? नाही दिले तर मग मोठ्यानी म्हणा ना की नाही भेटले. मग काय म्हणाले ते? खेती वालों की आय दुगनी कर दूंगा, म्हणजे शेतकऱ्यांना दाम दुप्पट दाम देणार आहे. भेटला का तुम्हाला? नाही. मग याला काय म्हणतात? हे सत्य आहे की असत्य आहे? सत्य आहे. काँग्रेसची लढाई कशाची होती? सत्याची होती. कोणी सुरू करायली ती? महात्मा गांधींनी सुरू केली होती. अहिंसेची लढाई होती, सत्याची लढाई होती. म्हणून त्याच्यामुळे मला इतिहासामध्ये 2 लोक खूप आवडतात, 2 देव. एक महात्मा गांधी आवडतो कारण की हातामध्ये शस्त्र नाही, निशस्त्र असताना लढाई जिंकली. आणि दुसरी गोष्ट कोणती आवडते तर आपला जो देव आहे तो विठ्ठल आहे.
विठ्ठलाच्या हातात शस्त्र आहे का? नाही. म्हणून हे महाराष्ट्राचं दैवत आहे. आपल्याला लढाई जिंकायची आहे ती विचाराच्या आधारावर जिंकायची आहे, शस्त्राच्या आधारावर जिंकायची नाही आहे. ते आपले गुण नाही आहे, तो आपला धर्म नाही आहे. आपण इतकी लढाई जिंकलेली आहे, पुन्हा आपण तो विजय तिथं प्राप्त करू. 2019 मध्ये मग तुम्हाला काय फंडा दिला? कशावर मतं मागितले? कशावर मतं मागितली गेली तुम्हाला तिथं? ती मतं मागत गेली पुलवामाच्या सैनिकांच्या प्रेतावर चालून पंतप्रधानाला आपण मतं दिलेली आहेत. आपल्याला हे वाटायला पाहिजे की आपण अशी कशी मतं दिलेली आहेत. कोणती मुलं मेली? 18 पगड जातीची मुलं. आर्मीमध्ये कोणाची मुलं असतात? सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं असतात, महाराष्ट्रातली मुलं असतात, महार रेजिमेंटची मुलं असतात, मराठा रेजिमेंटची मुलं असतात. ही मुलं तिथं मेलेली आहे. 1500 किलो RDX या देशामध्ये आलं, कोणी त्याची चौकशी केलेली नाही. तिथं त्यांना मेले, त्याच्याबद्दल आपल्याला कोणालाच वाईट वाटलं नाही. आणि त्यांनी म्हटलं की मला ये इसके ऊपर दो, मतदान देऊ. आम्ही देऊन टाकलं. इतके भाविक आहेत. आता कशावर मतदान मागताय? गॅरंटीच्या वर मतदान मागताय. आता कशावर मतदान मागताय ते कि हमको 400 के पार कर दो, महिला की सुरक्षा करेंगे, 400 के पार कर दो, खेती वालों का ख्याल देंगे. अरे 10 साल तुमने ख्याल नहीं दिया. तुम पूछते रहते, ते नेहमी विचारतात. वजाद मिर्जा साहब हमको पूछते रहते कि कांग्रेस ने 70 साल में क्या किया, 70 साल में क्या किया, 70 साल में. वो उसमें भूल जाते, वो खुद के 10 साल ऐड करना भूल जाते, अटल बिहारी वाजपेयी के 6 साल यहाँ भूल जाते, विश्वनाथ प्रताप सिंह के 3.5-4 साल भूल जाते, और उसके बाद वो मोरारजी देसाई की इसमें, क्योंकि ये सब इसमें शामिल थे, 25 साल वो भूल जाते हैं. मैं बताता हूँ कि 70 साल में कांग्रेस ने क्या दिया और नहीं दिया, इसकी तो मैं पूरा किताब पढ़ के बता सकता हूँ. लेकिन कुछ दिया है और नहीं दिया हो. महामानव बाबा साहेब आम्बेडकर के माध्यम से हमने ऐसा एक संविधान दिया है कि एक चाय बेचने वाला भी देश का पंतप्रधान बन सकता है. बनवलं नाही ते. आज जर हे संविधान नसतं इथं हंडोरे साहेब, तर आपला देश पंतप्रधान बनवू शकला असता. महामानव बाबासाहेबांनी विचार केला की माणूस कसाही असो, अशिक्षित असो, शिक्षित असो, उच्च शिक्षित असो, कोणतेही त्यांनी नाही असो, त्याला प्रत्येकाला अधिकार दिला. तो एक मतदानाचा अधिकार दिलाय. पण जनता मोठी भाडी भावडी असते. तुम्हाला आभासी जीवनामध्ये जगवल्या जाते. माझ्या महिला बिचाऱ्या कशा भोळ्या असतात मी सांगतो, मला वेळ झाले की सांगा. नानाजी पटोले माझी मिसेस आहे ना, गुलाबराव माझी मिसेस रोल मागच्या महिन्यात रील पाहायची. मग त्या रील कशाच्या होत्या म्हणून मी म्हटलं एक दिवस पाहावं. तर त्या काय झालं की ती रील पाहत होती अंबानीच्या मुलाच्या लग्नाच्या. आता माया बायकोले असं वाटे की अंबानीच्या बायकोनं 50 लाखाची साडी घातली पैठणी. माझ्या बायकोले त्या आभासी जीवनात असं वाटे आपणच घातली का. त्या बायकांना कसं वाटे माहिती आहे का, 2.5 कोटीची पर्स अंबानीची. मग त्या बायकांना असं वाटतं की बा आपल्याच हातात आहे का. हे जे पोरं बसलेले नवजीवन पिढीचे, यायले रोजगारी नाही, नोकरी नाही, यायले शिक्षण नाही, पण यायले वाटते किंवा अंबानीच्या पोराचा ड्रेस म्हणजे आपलाच ड्रेस होय. त्याला थाली तिथं अमिताभ बच्चननी जेवायची थाली उचलली की यायले वाटते आपणच 2,000-3,000 रुपये प्लेटचं जेवण करून राहिलाय. या आभासी जीवनामध्ये तुम्हाला जगून राहिलेलं आहे. आणि तिकडे आज तुमचे सगळे अधिकार काढल्या जाऊन राहिले.